हॅलो गाईज, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही? आत्ताच मी जस्ट एक व्हिडिओ बनवलेला. सॉरी सर्दी झाली थोडी. म्हणजे मी तर जेवली ना, ते जेवलेलं आपल्या नाकातूनच पाणी येतं ना थोडंसं. सर्दी नाही, ऑलमोस्ट आय एम ओके. तर मी सांगत होती मला एन्झायटी होत होती. पंख्याचा आवाज येतो इथे. हा पंखा नेहमीच आवाज करतो. काय माहिती काय झालं, त्याच्यामध्ये ऑइल टाकायला लागेल वाटतं. तर मी सांगत होते की मला एन्झायटी होत होती. आता ही एन्झायटी मला कसली होत होती मी तुम्हाला सांगते. मला त्याच्याशी काहीच घेणं देणं ना, बाप दुसऱ्याचा, आणि एन्झायटी मी घेते. तुम्ही विचार करा, असं होतं माझ्यासोबत. आता हिना मला काय बोलली की आता मला परत एन्झायटी होईल मी हे बोलल्यानंतर. हिना मला बोलली की तिच्या पप्पांच्या ब्रेनमध्ये काहीतरी 3 नर्व्स डॅमेज झाल्यात, असे काहीतरी बोलली ती. तर तिचे पप्पा असे वाचू शकतात, नाही वाचू शकतात, किंवा त्यांच्या पप्पांना ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो असं. आणि माझ्या काकालाही, माझे जे मधवे काका होते त्यांनाही ब्रेन स्ट्रोक येऊन गेला, म्हणजे ते वारले. आणि ते खूप चांगले होते. मला अजून आठवतं, म्हणजे मी लहानपणी त्यांना बघितलेलं. आणि आत्ता मला मोठ्यापणी एवढं काय त्यांचं म्हणजे फेस शायद मे बी मला ते लहानपणीचंच आठवतं, पण मोठ्यापणी मी त्यांना कधी बघितलं नाही. म्हणजे मम्मी पप्पांची आणि माझ्या मधव्या काकांचं काय पटायचं नाही, त्याच्यामुळे आम्ही सगळे वेगळेच राहायचो. तर ते जोगेश्वरीला राहायचे आणि आम्ही इथे वसईविरारला राहतो. तर मग त्यांचं काय पटलं नव्हतं आणि त्यांनाही ब्रेन स्ट्रोक आला असं माझे छोटे काका बोलत होते. छोट्या काकांशी आमचं जमतं, म्हणजे ठीक आहे, जमतं आमचं. तर मी आता छोट्या काकांशी बोलत नाही, कारण की आहे काहीतरी कारण. तर मग तसंच मला आठवलं ते. तर ते मला आठवलं तर मला खूप वाईट वाटायला लागलं की असं. आणि ह्यांचे चिल्ड्रन कायच कसं करत नाही. आणि आपल्याला असं वाटतं ना की त्यांचे जे पोरं आहेत ते कायच करत नाही आणि आपणच त्यांच्यासाठी काळजी करतो. मग मी तिच्या हिनाच्या बहिणीला फोन केला की म्हणलं असं ऐसे कैसे हो रहा है, तुम लोग कुछ कर नहीं रहे हो. आणि हिना मला बोलते अरे उनको बगदाद जाना. अरे मी म्हणलं जिवंत राहिलं तर बगदादला जाणार ना. म्हणलं काहीतरी करा, काहीतरी ट्रीटमेंट करा त्यांची. तर सायमा बोलते अरे उसको हे क्या बोली, मेडिकल टर्मिनोलॉजी समझ में नहीं आती है उसको, इसलिए मैंने उसको ऐसे समझा. तर मी म्हणलं माणूस तर काय कधी पण मरू शकतं. मी सारखं मरायचंच बोलत असते ना सगळ्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला पण असं वाटत असेल काय सारखं मरायचं, पण ॲक्च्युली मी हर रोज असंच आहे. म्हणजे जिवंत मी अशीच आहे की मी दररोज मी मरून जगते आहे. असं जगायचं नाही आहे मला. खरंच माझी एन्झायटी जायला हवी, हे मी हर व्हिडिओमध्ये बोलते. आणि मला माहीत नाही किती जणं फेस करत असतील एन्झायटी मी बोलली सगळ्यांना असते, पण थोडीशी एन्झायटी असते आणि मला सिव्हिअर आहे. म्हणजे मी जास्त ओव्हर थिंकिंग करते. तर मला तीच थिंकिंग यायला लागली आणि मी त्याची एन्झायटी घेतली. एक एन्झायटी झाली नाही की दुसरी एन्झायटी होती की मी माझ्या मम्मी पप्पांना सगळं सांगते, माझ्या भावंडांना सांगते. मग त्यांना माझ्यामुळे ते लोक विचार नको करायला. मग ते तसं पण मला असं वाटतं. मग त्याची एन्झायटी मग जास्त घेते. मग ती एक दुसरी एन्झायटी, म्हणजे माझं डोकं ना ओव्हर थिंकिंग करायला लागतं. म्हणजे ती एन्झायटी आता तो थॉट सोडला की मग हा थॉट येतो की आता हे लोक माझ्याबद्दल तर विचार करून त्यांना काहीतरी नाही होणार. मग तो थॉट झाला की माझं काय दुसरं थॉट आहे ना. आता दुसरं थॉट काय, तर कधी पण काय पण थॉट येतो की आता स्पीकर हा खराब झाला, मला लय राग येतो आहे, आता मला हार्ट अटॅक येईल. म्हणजे हे मला अँगर इश्यूज तर आहेच, मला पहिल्यापासूनच राग येतो. तर अँगर इश्यू आहे, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, अजून काय नाही आहे. आता कंबरदुखी पण चालू झाली आहे परत. म्हणजे बघा, माणसाच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स असतात. तुमच्या पण लाईफमध्ये असे प्रॉब्लेम, सगळ्यांच्या लाईफमध्ये काय ना काहीतरी प्रॉब्लेम असेल. जे रिच पीपल असतील त्यांच्या पण काय ना काहीतरी प्रॉब्लेम असतील, तर आपल्याला ना माहिती. तर तसं असतं. तर आता एन्झायटी घालवण्यासाठी मी काहीच नाही करत. येते, रडते, फेस करते, छातीत दुखवून घेते, गोळ्या खाते. आता त्या गोळ्यांचं पण काय साईड इफेक्ट आहे काय ते मला नाही माहिती, काहीच नाही माहिती. गोळ्या खाते मी. आता माझ्या गोळ्या पहिले 5 गोळ्या होत्या, आता त्याच्यावरून 3 गोळ्यावर आले. आणि त्यात मी बोलते गोळ्या नकोच आहेत मला. मी खरं सांगते तर मला कोणत्याच गोळ्या नाही खायच्या, पण मी काय करू, मला माझ्या हे ब्रेन मला कंट्रोल करते. मी कंट्रोल करायला पाहिजे ब्रेनला, तर ब्रेन मला कंट्रोल करते. सो ऐसा है.
तर मी मॅनिफेस्ट बघत होती. आता माहीत नाही इंटरनेटला काहीतरी झालं काय कळत नाही, काय समजत नाही. मध्ये मध्ये इंटरनेटला पण काही ना काहीतरी होत असतं. आणि आता उद्या मला वाटतं लास्ट डेट आहे इंटरनेट संपायची माझी. तर बघू आता मी भरेन. माझ्याकडे DNA करून इंटरनेटचं हे काय बोलतात त्याला, जसं केबलचा नेटवर्क घेतो ना आपण, तसं DNA नेटवर्क आहे माझ्याकडे. तर त्याच्याकडून मी घेते. इथे वसई विरारमध्ये DNA आहे. तर त्यांची सर्विस नाही, बकवास आहे खरं सांगू तर. म्हणजे येते आता पहिलं तर खूपच सर्विस बकवास होती त्यांची, पण आता चांगली झालेली आहे सर्विस. आणि ठीक आहे, चांगले आहे. मग असं आहे. आज मी केस धुतले, उद्या मेहंदी लावेल. हे सगळी केस वाईट झाली आहेत हेतून. तुम्ही काय करतात वाईट केसांसाठी, मला ते पण जरा सजेस्ट करा. कारण की मी डाय वगैरे लावली तर माझे केस गळतात आणि मला टकलं नाही व्हायचं आहे. माझी केस आम्ही जेव्हा ज्योतिषाला राहत होतो तेव्हा माझी केस एवढी दाट होती ना, अशी एक फणी अशी बनली नव्हती जी माझ्या केसामध्ये घुसेल. आमची बाजूवाली जी आंटी होती ती पण बोलायची, हे म्हणजे मला आरती बोलतात घरी, त्या आरतीच्या केसांमध्ये अशी कोणती कंगी घुसू नाही शकत. जी कंगी घुसायची ती तुटूनच जायची, एवढी जाडी केसं. आणि आता जी कंगी घुसते ती रुतून जाते, आतमध्ये घुसते, चावते, रुतते, टोचते. मी सगळी केसच कापून टाकली, कारण की सगळी माझी व्हाईट केस होती. मला माझी केसं ना, म्हणजे लहानपणी मी अशी खेचून काढायची केसं, म्हणजे केसांची मी ना काळजी नाही केली, म्हणून माझी आता केसं मला अशी ही बोलतात ना आपण ज्याची कदर नाही करत, मग असं होतं. तसंच आहे सेम. आता ही केसं बघा माझी केवढूशी राहिली बघा. त्यांना कापून टाकली मी, आणि हे सगळी व्हाईट केस आहेत. आणि आता मी हिनाची मेहंदी लावते. हिना माझी फ्रेंड आहे आणि हिनाचीच मेहंदी लावते. हिना ब्रँड आहे, त्याची मी मेहंदी लावते. तर असं आहे. तर मी सांगत होती की मॅनिफेस्ट बघते आहे मी, आणि भारतीचे सिरियलची बघते. ते मला पिंपल आला आहे ना, माहिती कसं आलं आहे, कुठे पण पिंपल येतो, काय सांगता नाहीत. कधी इथे येतो, कधी इथे येतो. इथे एक मोठा असं पिंपल आहे, काय माहीत नाही मला, इथे लागतो आहे काहीतरी. हा एक पिंपल आला आहे. ठीक आहे. तर मग असं आहे. मी आज काहीच नाही केलं एन्झायटीमुळे. सकाळी फक्त पोहे बनवले आणि दुपारी तर काहीच नाही केलं मी एन्झायटीमुळे. झोपून घेतलं. मला हिनाच्या पप्पांची एन्झायटी व्हायला लागली. मला माहीत नाही मी दुसऱ्यांच्या आयुष्यात का घुसत असते, मला स्वतःलाच कळत नाही. कधी जाणार. मी एन्झायटी टर्म दिलेला आहे, सारखी बोलत असते एन्झायटी होते. स्वतः विसरायला पाहिजे मी. स्वतःला कामात बिझी, मला डॉक्टर बोलतो स्वतःला कामात बिझी ठेवा. पण तुम्ही इमॅजिन नाही करू शकतात की मला जेवण बनवताही कधी थॉट्स येतात. काय पण करता जेवताना खाताना मला थॉट नाही आहेत, कारण की खात असे ना, फूड इज माय लव. तर मला ते खाताना मला थॉट्स नाही आहेत. कधी मे बी आलेले वाटतं. मी खाताना मोस्टली मला थॉट्स नाही आहेत. मग खाता मी पण जेवण नाही सोडतं. मी खाता रडते पण जेवण नाही सोडत. तर असं आहे. चहा तर माझा फेवरेट. आत्ताच घरून माहेरी चहा पिऊन आली आणि मम्मीने मला, थांबा मी तुला दाखवते. मम्मीने मला छोटे ग्लासेस दिलेत. हे बघा, छोटे ग्लासेस खूप छान आहेत चहासाठी. मी चहा पिते ना, मग मम्मी बोलते की तू जास्त चहा पिशील म्हणून हे एक माझ्या नवऱ्यासाठी, एक मला, असे छोटे ग्लासेस दिले. आणि हे मी माझ्या बहिणीला ना ही एक बांगडी दिलेली. मला दाखवते. मी शॉपिंग करत असते ना अशी, तर मी ही दादरवरून बांगडी घेतलेली. ती बोलते मी छमछमवाली बांगडी नाही घालणार, तू घाल. मला आवडते अशी बांगडी घालायला. ॲक्च्युली माझ्याकडे एक आहे बांगडी, अशीच सेम आहे, ती जुनी झालेली आहे. आता ही नवीन मला भेटली. मी कधीतरी घालेन कोणत्या ड्रेसवरती असं वाटलं की घालावं तर घालेन. सो दिस इज, मस्त आवाज येतो ना, मला आवडतं असं काही. असं दिलेलं आहे. तर हे मी आता जपून ठेवणार आहे. हे माझ्या ते इयरिंग्स आणि त्याच्यामध्ये हे एक ठेवणार. मी असं प्लास्टिकमध्येच ठेवते सांभाळून, म्हणजे ते तांबरत नाही वगैरे. तर तुम्ही पण सगळं प्लास्टिकमध्ये ठेवा. म्हणजे इयरिंग्स वगैरे असं प्लास्टिकमध्ये ठेवलं ना तर मग ते खूप वर्ष राहतात. पहिली मी अशी खुल्ली ठेवायची सगळे इयरिंग्स. पहिली मी अशी जमा वगैरे नाही करायची, तर खुल्लीच ठेवायची मी इयरिंग्स. तर त्याच्यामुळे काय व्हायचं, ते गंजायचे वगैरे.
तर मग आता मला आता हे आहे की बँगल्स आहेत माझ्याकडे. तुम्हाला एक मी सेट दाखवते बँगल्सचा, तो पण मला खूप आवडतो. मी पिंक ड्रेसवरती घातलेला आहे ना, छान. आम्ही पिंक ड्रेसवरती घातलेला. मी त्याची व्हिडिओ बनवलेली काय नाही आठवत नाही मला, पण मी पिंक ड्रेसवरती घातलेलं. माझ्याकडे खूप सारे बँगल्स, म्हणजे खूप सारे नाही आहेत, ठीकठाक आहेत बँगल्स. असे बँगल्स आहेत माझ्याकडे. बघू बँगल्सचं पण कधीतरी मी दाखवेन तुम्हाला. एक तर माझा हिरवा कलरचा एक बँगल आहे, तो गाऊन आहे माझ्याकडे हिरवा कलरचा, त्याच्यावरती मी घेतलेलं बँगल. असा कडा टाईपच आहे, तो पण खूप छान आहे. बघू कधीतरी दाखवेन तुम्हाला. आता मी पसारा नाही काढू शकत. आता मी असं वाटतं की माहेरी आली ना, तर असं खूप कंटाळा आला. तर मला म्हणजे असं सगळा पसारा, त्या दिवशी मी इयरिंग्सचा काढला पसारा आणि मला नंतर परत ठेवायला लागला. मला एवढा कंटाळा यायला लागला ना, पण मी तो नीट व्यवस्थित ठेवला. मला असं खूप आवडतं सगळं असं ठेवायला, की हे सगळं ठेवते मी असं. आता बघू, आता मला एक पाऊच घ्यायचं असं इयरिंग्स ठेवायला. तर मी ठेवलं माझ्याप्रमाणे जसं मला ठेवायला आवडतं. अरे बायार, काहीतरी पिशव्या बनवायचं, काहीतरी बॉक्स बनवायचं, काहीतरी जे भेटेल ते बनवते. पाऊच घ्यायचं आहे. बघू पैसे जास्त आले ना की आपण पाऊच घेऊ, हे घेऊ, ते घेऊ. त्याच्यासाठी बोलते, एकामेकाला सपोर्ट करा. सपोर्ट गाईज, प्लीज सपोर्ट. मी आता एवढंच बोलते, जास्त नाही बोलू शकत. अजून रात्री जर मी जागी झाली तर बघू आपण व्हिडिओ बनवू. आणि हा माझा टेडी माझ्याकडे बघतो आहे रागाने. बघा, त्याला मी इयरफोन घातला आहे. हा माझा इयरफोन, हा माझा टेडी. आवडतात अशी सॉफ्ट टॉईज. मला तर असं वाटतं आता दुकानच काढावं. जेव्हापासून मी एक पिलो घेतला आहे आणि हा एक टेडी घेतला आहे. बघा कसं रागाने बघतोय. मला खूप आवडतो असे सॉफ्ट टॉईज आहे ना, खूप आवडतात सॉफ्ट टॉईज. लहानपोरं तर मला लहानपणापासूनच आवडत होते, पण सॉफ्ट टॉईज मला खूप आवडतात. बघू आता सॉफ्ट टॉयचं कलेक्शन करेन वाटतं, पैसे नाही तिथे. हा माझा बबडू. सो गाईज, सपोर्ट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि माझे आता 30 सबस्क्राईब झाले 25वरून. आणि जे मला सबस्क्राईब केलेले आहेत ना 30 सबस्क्रायबर, थँक्यू फॉर सपोर्टिंग. थँक्स अ लॉट, मीन्स अ लॉट टू मी. खूप आभारी आहेत तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं आहे. आणि मी तुम्हाला असं एंटरटेन करायचं प्रयत्न करेन. आणि कोण एन्झायटी फेस करत असेल तर मला पण सांगा, म्हणजे मलाही तुमची स्टोरी कळेल. आणि मला असं नाही वाटत की एन्झायटी मलाच एकटीला ह्या पूर्ण दुनियात होते. खूप सारे जण असतील जे फेस करत असतील एन्झायटी. खूप साऱ्या जणांना काय एन्झायटी असेल ते मला माहिती नाही, पण मला असं वाटतं मलाच जास्त एन्झायटी आहे. आणि ह्या जगात त्या लोकांना पण असं वाटत असेल ते लोक पण एकटे आहेत, पण आपण आहोत सगळे. तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही सपोर्ट कराल आणि तुम्ही माझ्या चॅनलला खूप प्रेम करता आहेत, त्याच्याबद्दल धन्यवाद. तुम्ही माझ्या फॅमिली आहात आणि राहील. प्लीज सपोर्ट मी अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. लव. बाय बाय.